नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण ही के.वाय.सी बद्दल एक महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे बघा. आपल्या ज्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांनी ट्विट केलं आहे सोशल मीडियामार्फत. त्यांनी काय सांगितलं आपण बघूया. तर बघा, 12 तासापूर्वी त्यांनी ट्विट हे केलेलं आहे, 12 आवर्सपूर्वी. तर बघा, आता त्यांनी सीएम महाराष्ट्र अजित पवार बाकीच्यांना त्यांनी हे ट्विट केलं आहे एकनाथ शिंदे साहेबांना. तर हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी के.वाय.सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रिमंडळात बैठक घेतली. तर बघा, काहींना इश्यू येत होता, OTP येत नव्हता किंवा नंतर काही इश्यू येत होता दुसरा OTP टाकण्याच्या वेळेस किंवा अजून भरपूर इश्यू येत होते. तर त्यामध्ये सुधारणा होणार आहेत. आणि त्यानंतर मी काय केलं बघा, दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ह्या अधिकृत वेबसाईटवर ई-के.वाय.सी सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे बघा, मध्ये काही बातम्या आल्या होत्या ई-के.वाय.सी जी बंद झाली आहे किंवा स्थगिती झालेली आहे. तसं काही नव्हतं, ई-के.वाय.सी सुरूच होती तेव्हापासून. आणि यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला असून आत्तापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करावी असं हे सर्वांना आवाहन करते. म्हणजे बघा, लक्षात घ्या, 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी तुम्हाला के.वाय.सी करायची आहे. लास्ट डेट आहे ती. लास्ट डेटच्या भरोसा राहू नका. आत्ता जी के.वाय.सी करा. म्हणजे फक्त किती आता 21 एक दिवस राहिलेले आहेत. आणि ती दुसरी गोष्ट म्हणजे बघा, ज्यांना वडील किंवा जे पती नाहीत त्यांच्यासाठी काय अपडेट त्यांनी काही दिलेलं नाही आहे. पण ती बातमी ही पोहोचलेली आहे न्यूज चॅनल थ्रू त्यांच्यापर्यंत. पण त्याबाबत तिने अजून काही अशी अधिकृत घोषणा केलेली नाही. आणि जो आपला 16वा हप्ता आहे ऑक्टोबरचा, त्याबाबत ते लवकरच आता सांगतील. कारण आता निवडणुका वगैरे येत आहे. मी तसं बनवलं व्हिडिओ. 8 दिवसाच्या आत त्यांना जे पैसे ते द्यावं लागणार. जर निवडणुका जाहीर झाला तर कोणत्याच्या शासकीय योजनेचा लाभ हा त्यांना देता येत नाही. तर बाकी ही अपडेट आली होती के.वाय.सी बद्दल, जे की 18 सप्टेंबर 2025 मध्ये तुम्हाला नोव्हेंबरमध्ये तुम्हाला के.वाय.सी करायची आहे. लक्षात घ्या, 18 सप्टेंबर के.वाय.सी सुरू झाली होती. तर ही के.वाय.सी नसेल होत तर रात्री ट्राय करा. ही वेबसाईट आहे, त्यावर आपण व्हिडिओ बनवला के.वाय.सी कशी करायची. बघा, ही महत्त्वाची अशी अपडेट आली होती लाडकी बहीण के.वाय.सी बद्दल. जी लास्ट डेट ती 18 नोव्हेंबर 2025 आहे. तर त्यामुळे त्या शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. त्याच्या आत ही के.वाय.सी करा. आणि ज्यांना पती किंवा वडील नाही त्याबाबत ती बातमी पोहोचलेली पाहून त्यांनी काही त्यावर ॲक्शन नाही घेतलेली, त्यावर पण लवकरच काहीतरी बोलतील असं मला वाटतंय. तर ही अशी महत्त्वाची अपडेट ही आली होती. तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीणच्या योजने अपडेट आपण घेऊन येतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून ठेवा. तर भेटूया आपण पुढच्या